शहरातील अनेक नाल्यांवरती इमारती उभारण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे वर्षानुवर्ष साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने हे नाले गाळ कचऱ्याने तुडुंब भरले आहेत आणि त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून सकल भागातील वसाहतींना धोका निर्माण होतो आणि त्यामुळे यापुढे शहरातील कुठल्याही नाल्यांवरती इमारती बांधण्यास परवानगी दिली जाणार नाही असे महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे। ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात सुमारे 114 किलोमीटरचे नाले असून छोट्या मोठ्या नाल्यांची संख्या मिळून 104 एवढी आहेत। यातील खडकेश्वर, दलालवाडी, टिळकपथ, औरंगपुरा भाजी मंडीसह काही नाल्यांवरती महानगरपालिकेने लीज कराराने जागा दिली आहे। त्यावरती खासगी इमारती बांधल्या असून काही ठिकाणी महानगरपालिकेच्याच इमारती आहेत, तर अनेक नाल्यांवरती अतिक्रमणे झालेली आहेत, तर काही ठिकाणचे नाले केवळ कागदांवरती आहेत। सातारा, देवळे, पडेगाव, नारेगावसह हर्सूल शहरासह परिसरातील भागांमध्ये नाले गिळंकृत करण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग शिल्लक नसल्याचे चित्र दिसून आले आहे। दरम्यान काही वर्षांमध्ये महानगरपालिकेने लीजवरती दिलेल्या नाल्यांवरती इमारती बांधताना नाल्यांच्या सफाईची जबाबदारी विकासकांवरती सोपवण्यात आली आहे, मात्र विकासक नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष करत आहे। पावसाळ्यामध्ये याची नाहक झळ नागरिकांना बसत आहे, त्यामुळे यापुढे नाल्यांवरती इमारती उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही असं प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलं आहे। नाल्यातील अतिक्रमणामुळे शहराची तुंबई होते। पावसाळ्यापूर्वी असे नाले अतिक्रमणमुक्त केले तर शहरातील पाणी तुंबण्याचे प्रकार देखील कमी होतील असं नागरिकांचं मत आहे। काही ठिकाणी विकासक मालमत्ता धारकांनी नालेच गायब केले आहेत। नाल्यांवरती स्लॅब टाकून त्यावरती इमारती बांधण्यात आल्या आहेत। अशा प्रकारे बेकायदा काम करणाऱ्यांचे महानगरपालिका काय करणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे।